नमस्कार रसिक हो, सत्तरीची सेल्फीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सध्या कधी नव्हे तो महाराष्ट्रात वगैरे छानपैकी थंडी पडलेली आहे, परंतु राजकीय वातावरण मात्र एकदम गरम झालेलं आहे. आणि त्यासाठी कारण म्हणजे बीड. म्हणजे असं म्हणतात सध्या की बीडचा बिहार होतो आहे. मग थोडक्यात म्हणजे बीड हे शहर फॉर बॅड रिझन्स हेडलाईन्समध्ये आलेलं आहे. तर मंडळी, आता यावर बोलताना थोडासा मी थोडा फिलॉसॉफिकल होतो आणि जागतिक अशा दोन महत्त्वाच्या फिलॉसॉफी आपल्याला सादर करतो. पहिली गोष्ट म्हणजे माओची फिलॉसॉफी. त्याचं म्हणणं असं होतं, एंड जस्टिफाईज मीन्स. म्हणजे समजा त्याच्या म्हणण्यानुसार शेतकरी कामकरी अशा लोकांचं जर राज्य आणायचं असेल तर त्याच्यासाठी जर कोणावर अन्याय करावा लागला, काही धाकदवच्छा करावं लागल्या, चोरीमाऱ्या करावं लागले किंवा काही वाईट गोष्टी कराव्या लागल्या, तरी पण जर शेवटी शेतकरी कामकरी अशा मंडळींचं जर राज्य येणार असेल तर हे सगळं जस्टिफाय होतं. म्हणजे हे सगळं योग्य आहे. कारण की काही जणांवर अन्याय झाले तरी शेवटी फार मोठा न्याय आपण समाजासाठी करतो. हा एक विचार. आणि त्याच्या नेमका विरुद्ध वेगळा विचार जो जगभर प्रसिद्ध आहे तो म्हणजे आपल्या महात्मा गांधींचा. त्यांचं म्हणजे एंड अँड मीन्स हे दोन्ही सारखे चांगले असायला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे साधन सूचित ह्याच्यावर त्यांचं फार महत्त्व होतं. म्हणजे किती महत्त्व तर म्हणजे बरं का, 1922 सालची गोष्ट. जेव्हा महात्मा गांधींची लिडरशिप होती, संपूर्ण देशाचे ते एकमेव लीडर होते आणि तेव्हा त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध एक देशभराचं आंदोलन छेडलं. त्यावेळेस बरं का, चौरी चौरा हे म्हणजे त्यावेळच्या म्हणजे ब्रिटिश राजमध्ये म्हणजे आत्ताच्या समजा UPमध्ये ते एक जे हे जागा आहे तिथं एक भीषण हत्याकांड घडलं. म्हणजे काय झालं की जेव्हा मोठं आंदोलन सुरू झालं तेव्हा त्याच्यावर पोलिसांनी एकदम लाठीचार्ज आणि पोलिसी हिसका असतं का ब्रिटिशांच्या काळात आपल्याला माहिती आहे तो सुरू केला. पण त्याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलनकारकांनी ते चौकी प्रत्यक्ष लोक त्या पोलिसांना आतमध्ये ठेवून ती जाळली आणि अनेक लोक म्हणजे थोडेसे प्रदर्शनकारी आणि 22 हे पोलीस यांना त्यांनी जाळून मारले. अर्थात मग त्याच्यानंतर काय महात्मा गांधींना ही घटना फार भीषण वाटली. त्यांनी लगेच आपलं राष्ट्रव्यापी आंदोलन, त्यांच्या मागे सगळं राष्ट्र उभं असतानासुद्धा ते मागे घेतलं. त्यांचं म्हणणं असं की मला अशा प्रकारचं आंदोलन नको आहे, त्यांना शांतीपूर्ण असंच आंदोलन हवं होतं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे एक माओवाद आहे आणि दुसरा गांधीवाद आहे. हां, आता हे झालं 100 वर्षापूर्वीची घटना. आता आपण आजच्या काळात येऊया. महाराष्ट्रातसुद्धा जोरदार म्हणजे सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि त्या सध्या म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भाजपचं असं निर्विवाद सत्ता आलेली आहे. त्यांनी कुठला मार्ग अवलंबला? अर्थात माओचा. म्हणजे कसं आहे, त्यांनी बरं का सत्तेवर येण्यासाठी हे जे बाकीचे जे पक्ष आहेत ना ते बाय हुक और क्रूक तोडले. म्हणजे कसं, कोणाला 50 खोके एकदम ओके असं करून बाहेर काढलं, तर काही जणांना ED VD CD सगळ्याच्या धमक्या देऊन त्यांना बाहेर काढलं आणि लगेच आपल्या पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांना पवित्र करून अशा रीतीने त्यांची सत्ता आज अनिर्बंध अशी आलेली आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, ठाकरे पार्टी, पवार पार्टी आणि गांधी पार्टी ह्या ज्या फॅमिली पार्टीज आहेत त्यांची म्हणजे वाट लावली. म्हणजे कसं, मग ठाकरे पार्टीचे तुकडे केले, पवार पार्टीचे तुकडे केले आणि गांधी पार्टीचे छकले काही उडवले. असो, पण असं करून काय ना शेवटी त्यांचं आज स्थिर असं सरकार आलेलं आहे. आता समजा आपण असं गृहीत धरू, जे काय केलं ते जर चांगलं सरकार येण्यासाठी केलं असेल, म्हणजे जर आता याच्यानंतर जर आपण महाराष्ट्र राज्य हे सुजलाम सुफलाम होणार असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रात चांगली कायदा व्यवस्था स्थापन होणार असेल, अधिक प्रगती पथावर जाणार असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जस्टिफाय होतात, म्हणजे योग्य ठरतात. आणि अशा वातावरणात आपले जे फडणवीस साहेब आहेत ते मुख्यमंत्री झालेले आहेत 5 डिसेंबरला. आता महिना होऊन गेला. आता बरं का, ते जेव्हा झाले ना मुख्यमंत्री त्यावेळेस मला बरं का, म्हणजे आता मी थोडासा ड्रे ड्रीमिंग करणारा माणूस आहे, मला आठवण आली ती नरेंद्र मोदींची. बरं का, नरेंद्र मोदीसुद्धा असेच गुजरातचे मुख्यमंत्री झाले. म्हणजे त्यावेळेस बरं का हे इतर काही नेते असूनसुद्धा मोदींना का केलं मुख्यमंत्री, तर ते म्हणजे RSSचे निस्सीम कट्टर कार्यकर्ते होते
आपले फडणवीस साहेबसुद्धा पक्का निर्विवाद RSSचे आहेत. आणि दुसरं गोष्ट म्हणजे मोदी कुठल्या इतर पक्षातून इकडून तिकडून फिरून आलेले किंवा इकडनं उटुंड दिशी उडी मारून आलेले हे सुद्धा तसेच. तसा मोदींवर त्यावेळेस कुठलाही आर्थिक घोटाळ्याचा किंवा असा एखादा गुन्हा वगैरे त्यांच्या विरुद्ध नव्हता. तर त्यांचं चांगलं कॅरेक्टरसाठी ते प्रसिद्ध होतं. तसंच आपल्याकडे फडणवीसांचं आहे. तसंच मोदींचं आणखीन काय होतं की ते त्याची भाषा वगैरे सगळी व्यवस्थित असायची, चांगली असायची. ह्यांची पण चांगली असायची. कुठे शिवीगाळ वगैरे करतात, काही आपल्याला नेते असतात वेगवेगळे भाषा करणारे, तसं काही हे नाहीत. त्यामुळे सगळे बघता मला असं वाटलं की मोदींची आठवण मला आली बरं का. आणि दुसरं बरं का, मोदी हे सगळे आता हे सगळं चांगल्या निष्ठा असणारे खूप लोक असतात हो. परंतु राजकारणात टिकायचं आणि वरच्या पदावर जायचं म्हणजे नुसत्या निष्ठाच नाही, तर त्यासाठी तुम्हाला चांगलं राजकारण घेतासुद्धा आलं पाहिजे. आणि ते मोदींनी बरोबर घडलं म्हणजे त्यांच्या पक्षातच बरं का. कारण की त्यावेळेस मी गुजरातमध्येच होतो, त्यामुळे मला माहिती आहे की त्यांचे जे विरोधक होते ना पक्षांतर्गत, म्हणजे ते कुठे केशुभाई पटेल, त्याच्यानंतर वाघेला वगैरे, यांना सगळ्यांना त्यांनी नेस्तीनाबूत केलं. आणि आता ते निर्विवाद एक नेते गुजरातचे झाले आणि पुढे आता देशाचे पण झाले. आणि आपल्याकडे हे जे देवेंद्र बाबांसुद्धा आता खडसे जे होते ते एकेकाळी आपले भाजपचे नेते होते, परंतु आता इज नो वेअर. तर अशा रीतीने थोडक्यात म्हणजे मोदी आणि आपले फडणवीस यांच्यात साम्य आहे. त्यामुळे माझी थोडीशी फडणवीस साहेबांकडनं थोड्याशा जास्त अपेक्षा होत्या. जास्त अपेक्षा म्हणजे काय, एक म्हणजे माझं काय डे ड्रीमिंग मी खूप करणार माणूस हो. म्हणजे मला असं वाटायचं की म्हणजे महाराष्ट्राचा आजपर्यंत देशात कुठलाही प्राईम मिनिस्टर झालेलं नाही आहे आणि व्हावं असं आपण मराठी सगळ्यात मला वाटणं शक्य आहे, तसं मलाही वाटत होतं. परंतु बरं का तसं महाराष्ट्राला कधी संधी नव्हती. 77 साली बरं का इमर्जन्सीनंतर जर यशवंतराव चव्हाणांनी जर योग्य वेळी जर योग्य निर्णय घेतला असता तर ते पंतप्रधान होऊ शकले असते. ते सोडून द्या अहो. त्याच्यानंतर खरं प्रमोद महाजन तर आपले होणारच होतं आहे, आज तेच असते. परंतु असो, आता मी त्या दुर्दैवी घटनेकडे काही जात नाही. पण सध्या त्यात मग विचार केला की आपले हे देवेंद्र बाबू चांगले आहेत. म्हणजे कसं की जसं एक आपण स्लोगन ऐकत असतो बरं का सध्या की मोदीनंतर योगी. तर माझं एक स्वप्न असं होतं की नरेंद्र नंतर देवेंद्र असे लोक काही दिवसांनी म्हणतील, असं म्हणूही शकतील जर त्या कुवतीचं त्यांनी राजकारण केलं तर. आता बरं का इथं सगळी गडबड झाली. म्हणजे 5 डिसेंबरला जेव्हा फडणवीस सत्तेवर राहिले तेव्हा त्यांनी लगेच म्हणजे बाकी खाते वाटप करताना गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं. म्हणजे त्याच्यासाठी इतर जण खूप मागे लागले होते, यावं करो त्यावं करो, पण तो नाही त्यांनी सोडलं नाही. तेव्हा मला आणखीन वाटतं की हा मनुष्य जो आहे की जो जरा विशिष्ट म्हणजे कुठलाही त्याच्यावर चार्ज नाही वगैरे असा एक मनुष्य आहे, थोडासा गट्स वाला मनुष्य आहे. त्याच्यामुळे ते आता काहीतरी महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर टाकाटाक करतील वगैरे वगैरे. परंतु माझं नाही हो, काय माझं स्वप्न काय स्वप्नच राहिलं. म्हणजे कसं बरं का, आता आपल्याकडचे जे पोलीस ते एक कोणी मच्छर बलात्कारी होता, त्याला पकडून हे नेताना म्हणजे गाडीतून नेताना त्याचं एन्काउंटर केलं. फालतू माणसाचं, म्हणजे तो काय मच्छर माणूस होता, त्याचं एन्काउंटर केलं. तेच आता जे हे फार प्रसिद्ध आहेत म्हणजे वाल्मिक नाही का, त्यांची गोष्टच वेगळी. ते अहो एवढा त्यांच्यावर चार्ज असताना ते खूप दिवस फरार झाले, पोलिसांना सापडेच नात. 11 दिवसांनी त्यांना नाही पकडलं तर ते स्वतःहून म्हटले की मी येतो, मी सरेंडर करण्यासाठी. 1 दिवस त्यांनी आधीच अनाऊन्स केलं आणि ते मस्तपैकी अलिशान गाडीतून सरेंडर झाले. म्हणजे माझी अपेक्षा होती खरं पोलिसांनी अशा माणसाला मुसक्या आवळून आणायला पाहिजे होतं, पण तसं नेतात तर मस्तपैकी शानमध्ये आला की उपकार केल्यासारखं, बघा मी स्वतःहून तुमच्याकडे येतो आहे. तर इथं मात्र मला जरा शंकेची पालखी चुकली की योगी आणि आपले फडणवीस यांच्यात फरक आहे. योगींनी जिथं काही जे नामकीन असे जे गुंड होते नाही का, की जे बडे नेते पण होते, अशांना सरळ काही परवा न करता पोलीस एन्काउंटरमध्ये मारलं. त्याच्यावर तर बोंब झाली, परंतु त्यांनी काही हिंमत दाखवली, पटो किंवा न पटो, परंतु त्यांनी काहीतरी गट्स दाखवल्या. पण आपले फडणवीस साहेब काही तशा गट्स दाखवणाऱ्यातले उलटं नाही, तर हे असे जे बडे गुंड आहेत ना ते तर आलिशान गाडीतून येतात. चलो मग त्याच्यानंतर आता अजून मला अपेक्षा होती की आपले नरेंद्र बाबूच्या पावलावर पाऊल टाकून देवेंद्र बाबू काहीतरी घेतील निर्णय. आपण काहीच ते निर्णय घेत नाहीत. म्हणजे काय माहिती का की आता जर त्याने फाटशार बरं त्यांनी आता काहीही निर्णय घेतला तरी त्यांना कोणी त्यांचं वाकडं करू शकत नाही. ते कोणाला उठ म्हणू शकतात, कोणाला बस म्हणू शकतात.
कारण की त्यांची एवढी जबरदस्त ताकद आहे आज विधानसभेत की कुठलाही पक्ष किंवा कुठलाही गट त्यांच्या विरुद्ध काहीही करू शकत नाही. त्याच्यामुळे हे एक मोठे हे फ्रीडम आहे की ते चांगलं राज्यहिताच्या दृष्टीने एखादा स्पष्टपणे परखड निर्णय घेऊ शकतात, परंतु त्या गट्स नाहीत. आणि हा फरक आहे नरेंद्र बाबू आणि देवेंद्र बाबू यांच्यामध्ये. आता म्हणजे काय, नरेंद्र बाबू जे आहेत ना, मनुष्य म्हणजे तुम्हाला आवडो किंवा नावडो हिंमतवाला आहे, हिंमत दाखवतात. म्हणजे कसं, नोटाबंदी ते काय चर्चा करत नाही बसले, त्यांनी फाटचे वन फाईन डे त्यांनी एका म्हणजे इव्हिनिंगला संध्याकाळी त्यांनी नोटाबंदी अनाऊन्स केली. किंवा आपलं लॉकडाऊनसुद्धा म्हणजे एक फार कठीण असा निर्णय घ्यायचा होता, तो त्यांनी असाच एके रात्री खंड दिशे तो निर्णय घेतला आणि लॉकडाऊन केलं. मग त्याच्या विरुद्ध आणि बाजूने अशा खूप गोष्टी झाल्या. त्याचं राजकारण की आता तो काय आता आपला तुर्तास विषय नाही, परंतु सांगायची गोष्ट म्हणजे नरेंद्र बाबूंमध्ये एखादा निर्णय ठामपणे घेण्याची हिंमत आहे. पण आपले हे देवेंद्र बाबू ती हिंमत नाही हो त्यांच्याकडे. आता खरं म्हणजे त्यांनी हा जो आपला धनंजय मुंडे आहे त्याला सांगायला पाहिजे होतं की बाबा रे लगेच मुकाट्याने राजीनामा दे, कारण की जे काय सध्या जे चाललं आहे ते. आणि तो सुद्धा त्यांना गोड बोलून त्यांच्या पद्धतीने म्हणतात असतं की राजा तू स्वतःवरच राजीनामा दे, म्हणजे तू मोरल ग्राउंडवर जाऊन काय स्वतःवरच राजीनामा दिलास असं आपण समजू, नाही तर काय मी तुला म्हणजे काढून टाकीन. आणि हे ते करू शकतात, पण त्यांच्यात गट्स नाही तो. त्याच्यामुळे माझी जी अपेक्षा होती की कदाचित नरेंद्र बाबू नंतर देवेंद्र बाबू ती सध्या तरी एक महिन्यानंतर तरी फोल ठरलेली आहे. एनिवे आपण आशा करूया की यापुढे काही हिंमत दाखवतील, काही गट दाखवतील आणि अधिकाधिक चांगली कायदा आणि व्यवस्था राखून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करतील आणि माझं जे थोडंसं स्वप्न आहे ते पूर्ण करतील. असो, तोपर्यंत आपण आशा करूया आणि तुर्तास इथंच थांबतो. नवीन वर्षाच्या पुन्हा उशिरा काळापर्यंत शुभेच्छा देतो आणि आपण इथं थांबतो. धन्यवाद.